स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपल्या सेशनचा डे 6, 6 दिवस, 6वा दिवस. आपण रेकी ऊर्जा कशी काम करते किंवा आपल्या अवचेतन मनाचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आपण बघितला. आज सुरू करतोय आपण रेकीच्या इतिहासापासून. पण सुरू करण्याआधी कोण आहे जो रोज अपने जिंदगी के सफरिंग लिख के जला रहे और काय पाहिजे हे सांगत आहे? एनीवन, 1 or 2 पर्सन कोण आहे जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात आहे आपल्या जीवनासाठी, सकारात्मकतेसाठी? ओके. नरेंद्र तायडे सर म्हणतात आहे मी. अगेन एनीवन, दोज हू आर डुईंग द प्रॅक्टिस आपल्या जीवनातल्या सफरिंगला दूर करण्यासाठी. ग्रेट. कोशिश जारी है. शिल्पा मॅडम अनम्यूट करा. शिल्पा मॅडम बोला. Good afternoon, ma'am. स्माइल आफ्टरनून. काय फरक वाटतो Uh, 5 दिवसांमध्ये Positive. I can feel the positive energy, first of all. आणि जे काही अफर्मेशन तुम्ही लिहायला सांगितलं प्रेझेंट टेन्स मध्ये, त्याचा इफेक्ट पडला माझ्यावरती. अभिनंदन. वी आर जस्ट I वर्किंग. mean, I just started working on that. I started writing. म्हणजे मी जे अफर्मेशन प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लिहिलं दररोज येलो पेजवरती. आणि एन्व्हायरमेंट क्रिएट झालं की मला ते मिळेल. येस, बदलाव होतो. फर्स्ट स्टेप मला क्लाइंब करता आली. ग्रेट. सो आय रिअली थँक यू फ्रॉम द कोर ऑफ माय हार्ट की तुम्ही ती ऊर्जा दिलीत आणि मी रिसीव्ह केली. ग्रेट. थँक्यू. उद्या सकाळी 5:15 वाजता सगळ्यांनी रेडी राहायचंय. तुम्ही ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन वाले झूम लिंक वरनं. तो तुमचा उद्या शक्तिपात राहील पहाटे 5:15 वाजता, जो तुम्हाला अटेंड करायचा आहे. विदाऊट शक्तिपात तुम्ही या ऊर्जांना अनुभव घेऊ शकणार नाही. कारण रेकी ही ऊर्जा एनर्जी एक्सचेंज मधनच फुलफिल होत असते आणि ते पॉझिटिव्हिटी आपण आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. तर आपल्याला या ऊर्जांना काय करायचं आहे? ऍक्सेप्ट करायचे आहे. आणि आवाज येत नाही. इज माय व्हॉइस इज क्लिअर? एनीवन? बाकीच्यांना येतो आहे क्योंकि एक को भी क्लियर आ रहा है, तो इसका मतलब साऊंड तिथपर्यंत पोहोचतोय. जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे. तर आज आपण सर्वप्रथम बघतोय रेकीचा इतिहास. ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनाला कशा पद्धतीने पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ऊर्जांमध्ये मदत करत असते. आपल्या जीवनाला कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतो, हा सुंदर अनुभव आपण या रेकीमधनं घेणार आहे. ओके. सो ग्रेट. सो वी आर जस्ट, चला. सो आज आपण जाणून घेऊ रेकीचा इतिहास. प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो आणि हा इतिहासच जीवन बदलवत असतो. मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितलं रेकी सांगताना की ही रेकी मूळतः भारतातच आहे. अथर्ववेदांमध्ये किंवा भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथांमध्ये रेकीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉक्टर मिकाउसी यांनी ती रिडिस्कवर केली. त्यांचा जन्म आहे 15 ऑगस्ट 1885. आता 1865ला त्यांचा बर्थ झाला आहे. ते मूलतः बुद्ध धर्मामध्ये जन्माला आले होते, जपानमध्ये. आणि कालांतराने त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि रेकी त्यांच्या जीवनात कशी आली तर ते कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यांची PhD झालेली होती. एक दिवस त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी येऊन त्यांना प्रश्न विचारला, लोकांच्या समूळ दुःखाचं हरण करणारे किंवा लोकांच्या सफरिंगवर
काहीतरी पॉझिटिव्ह ऊर्जा देणारी अशी काही ऊर्जा आहे का, असा त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न केला. की ज्या पद्धतीने आधीच्या काळात येशू ख्रिस्तांनी स्पर्शाच्या माध्यमातून अनेक लोकांना दुःख विरहित केलं, भगवान बुद्धांनी लोकांना ठीक केलं, किंवा ऋषीमुनींच्या स्पर्श आणि आशीर्वाद मात्रेने लोकांच्या जीवनात बदल व्हायचं, तर ती ऊर्जा अस्तित्वात आताही आहे का? डॉक्टर मिकाउशी सुद्धा एक रिसर्च पर्सन होते, आणि या रिसर्च मधनं त्यांनी अनेक लोकांना या ऊर्जांशी जोडलं. परत एकदा विचारते, माझा प्रतिभा मॅडम आवाज येतोय का? येतोय, चला थँक्यू. सो येतोय, बाकीच्यांना थोडं तुमचं नेटवर्क चेक करावे. थँक्यू. तर डॉक्टर मिकाउसी यांनी रिसर्च करायला सुरुवात केली, आणि तो रिसर्च करता करता म्हटलं जातं की 7 वर्ष त्यांनी काशीला येऊन सुद्धा साधना केली. म्हणजे रिसर्च केला, सगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलं, बौद्ध धर्माचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला, आणि जे जे साहित्य ज्या ज्या देशात मिळत होतं त्या साहित्याचा अभ्यास केला. सर्वप्रथम त्यांनी ख्रिश्चन धर्माचा देखील डिटेल स्टडी केला, बौद्ध धर्माचा स्टडी केला. पण हा सगळा स्टडी केल्यानंतर अशी एक ऊर्जा अस्तित्वात आहे हे माहिती झालं. पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे मात्र कळलं नाही. एनर्जी तर आहे, पण ती एनर्जी वापरायची कशी हे कळलं नाही. आणि म्हणून हे शोधण्यासाठी त्यांनी काय केलं, काय केलं, हे शोधण्यासाठी त्यांनी एक उपाय केला. आणि त्यांचे एक जैन गुरुजी होते, झेड गुरु होते तिथले. त्यांनी म्हटलं की कुठल्याही व्यक्तीला साधनातनं सिद्धी प्राप्त होते, कुठल्याही गोष्टीसाठी साधना करावं लागते. आणि म्हणून ती साधना करायला माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर ते 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करत राहिले. 21 दिवस अन्न पाणी त्यागून त्यांनी तपश्चर्या केली. आणि काय झालं, ती तपश्चर्या केल्यानंतर 21व्या दिवशी त्यांना सिद्धित्व प्राप्त झालं. त्यांना किसी का कुछ सफरिंग चालू है कि उनको आवाज नहीं जा रहा है आज? ओके. तर हे जेव्हा सिद्धी त्यांना 21 दिवस त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर 20 दिवस झाले या तपश्चर्येला, अन्न पाणी त्यागून त्यांनी दिवस मोजण्यासाठी फक्त 21 छोटे छोटे दगड एका पिशवीत भरले होते. पूर्ण साधना कंप्लीट झाली 1 दिवसाची, की एक दगड पहाडीच्या खाली टाकायचे. असं करता करता 20 दिवस संपले. 20 दगड पहाडीच्या खाली गेले, आणि काय झालं, काहीच नाही झालं. आणि मग ते हताश झाले, की हा माझा शेवटचा पर्याय होता, की मला लोकांच्या जीवनामधलं संपूर्ण सफरिंग दूर करायचं होतं, आणि मी अजूनही कुठेच पोहोचलेलो नाहीये. माझ्या जीवनातलं हे सफरिंग सुरू आहे, मी अजूनही कुठेच पोहोचलेलो नाहीये, याचं दुःख मला होत आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, परत साधनेला बसले. आणि त्या संध्याकाळी एक चमत्कार झाला. जणू संपूर्ण ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात करावा, एवढे ऊर्जांचे मोठे फ्लो त्यांच्यापर्यंत आले. आणि त्या येणाऱ्या फ्लो मधनं ब्रह्मांडी ऊर्जा नीच जणू त्यांचा शक्तिपात केला. ते खूप ऊर्जावान झाले. आणि त्या काही बलून्स मध्ये जपानी भाषेत काही कोरलेल्या आकृत्या त्यांना दिसल्या. आणि ते कोरलेल्या त्या आकृत्या म्हणजे ज्या रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये आपण जे सिम्बॉल्स वापरतो, ते सिम्बॉल्स त्यांना ब्रह्मांडाकडून प्राप्त झाले. आणि डॉक्टर मिकाओसी हे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शुद्धीत आले, आणि त्यांना वाटलं की कोणाला तरी शेअर करावं, सांगावं, त्या ऊर्जाने ते धावत खाली येत होते, तेव्हा त्यांच्या पायाच्या अंगठ्याला काय झालंय, असा जखम झाली, ठेच लागली. आणि आपल्याला ठेच लागली तर आपण काय करतो, पहिले हात लावतो. आणि त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श केला, आणि चमत्कार काय झाला, भळभळ वाहणारं रक्त थांबलं, आणि त्यांच्या वेदना देखील थांबल्या. पहिला स्वतः सेल्फ हिलिंगचा अनुभव त्यांनी घेतला. 21 दिवस उपाशी होते, त्यांना खूप भूक लागल्याची जाणीव झाली. त्यांना खूप भूक लागल्याची जाणीव झाली, आणि त्यांनी त्या
भूक लागल्याच्या जाणीवेनंतर काय केलं? खाली आले हॉटेलमध्ये, म्हटलं की मला पोटभर जेवण द्या. विचार करा, आपण 2 वेळचा उपवास केल्यानंतर जर जेवतो तर आपल्याला अनइझी वाटतं, कारण एक्स्ट्रा जेवण केल्यामुळे बॉडीला जडत्व येतं. पण त्यांना रिलॅक्स वाटत होतं, फील मोर लाईट अँड मोर फ्रेश. पण ते जेवत असताना त्या हॉटेलमध्ये एक मुलगी जी त्यांना वाढत होती, 13-14 वर्षाची, तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसत होते, दुःख दिसत होते आणि तिचे दोन्ही गाल सुजलेले होते. त्यांना अंतरप्रेरणा झाली की मी जस्ट तिला हील केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्या मुलीला बोलवलं, दोन्ही हात तिच्या गालावर ठेवले. पण त्याआधी त्यांनी परवानगी घेतली. त्या हॉटेल मालकाची ती नात होती, हॉटेल मालकाकडनं परवानगी घेतली आणि त्या मुलीच्या दोन्ही गालांवर हात ठेवून त्या मुलीला हील केलं. काय झालं त्याच्याने? दोन्ही गालांवरनं त्या मुलीच्या हात ठेवून मुलीला हील केलं. परिणाम काय झाला? ती मुलगी त्या सफरिंग मधनं बाहेर आली, तिच्या वेदना कमी झाल्या, तिच्या चेहऱ्यावर हलकं हास्य उमटलं. आणि डॉक्टर मिकावसींना जे भेटलं, आता त्यांना सगळंच मिळालेलं होतं, म्हणून त्यांनी ही ऊर्जा जगाला वाटण्यासाठी 7 वर्ष जपानमधल्या बेगर सोसायटी, भिकाऱ्यांची जी वस्ती होती, त्या वस्तीमध्ये त्यांनी ऊर्जा दिल्या. किती वर्ष दिल्या? 7 इयर्स. आपल्या आयुष्याचे 7 वर्ष दिले. मोफत आणि निस्वार्थ भावनेने त्यांनी लोकांची सेवा केली. पण म्हणतात ना, फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टीची किंमत कुणाला नसते. आणि तसंच डॉक्टर मिकॉल्सन सोबत झालं. ज्या उद्देशाने की बघ आजारी लोकांना ठीक करावं, सभ्य लोकांच्या जीवना म्हणजे जगण्यासाठी पाठवावं. पण काय झालं, काही दिवसांनी हेच लोक वारंवार परत येत होते. डॉक्टर मिकावसुई हताश झाले की ज्या ऊर्जा मी माझ्या आयुष्यभरासाठी मिळवल्यास, एवढ्या कष्टाने मिळवल्या, ज्या लोकांना देत आहे त्या लोकांना त्याची किंमत नाहीये. म्हणून ते हताश झाले आणि त्यांनी आपल्या कुटीचं दार बंद केलं आणि स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली. ब्रह्मांडाकडे म्हटलं की माझ्याकडनं अशी कुठली चूक झाली ज्याच्यामुळे माझ्या ऊर्जा आणि माझ्या उद्देश सफल होत नाहीये? ब्रह्मांडाकडनं उत्तर, इंटेन्शन म्हणा, ज्याला आकाशवाणी आपण म्हणतो, त्या पद्धतीने झालं. पहिला प्रश्न, तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर, नाही. ठीक आहे, तू जे हिलिंग केलं त्या बदल्यात काही घेतलं का? नाही. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल. मग मॅडम डॉक्टर स्मिकॉसिनी तिथे एक नियम तयार केला. नियम काय होता? मागितल्याशिवाय हिलिंग द्यायचं नाही आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. ठीक आहे, हे 2 नियम डॉक्टर मिकॉसिननी दिले. मग आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, मग मॅडम हा फ्री ऑफ कॉस्ट क्लास का बरं? कोणाकोणाला पडलाय ना प्रश्न, कारण मी ते नियम तोडते असं होतं की नाही? चला, मी आता त्याची क्लॅरिटी देते. उद्या पहाटे 5:15 आपला शक्तिपात आहे, रेकी लेव्हल 1चा. तुम्ही तिथे उपस्थित असणार, तर तुम्ही परवानगी दिलेली आहे, बरोबर? तुम्ही तिथे परवानगी दिली तुमचा शक्तिपात करून देण्याची, कारण तुमचं असणं म्हणजेच तुम्ही मला दिलेली परवानगी आहे. आणि दुसरं, तुमचा जो शक्तिपात होईल आणि त्याच्या बदल्यात मोबदला, जरुरी नाही की तुमच्यापैकी सगळेच जण सेकंड आणि थर्ड लेवलला येतील, पण जे काही लोक येतील आणि ते जे फी पे करतील, मी त्याच्यामध्ये ईश्वरी शक्तीने प्रार्थना करून तुमच्या सगळ्यांची फी म्हणून ती स्वीकारेल. म्हणजे मी दुसरा नियम पण पाळला, बरोबर आहे? कंपल्सरी नाही की कुणी आलं पाहिजे, पण जो भी अगली यात्रा के लिए आएंगे त्यांच्याकडनं मिळणार. कारण आता बघा, क्लास मी लेव्हल 1 फ्रीमध्ये देऊ शकते. मला फोन येतात, मॅडम सेकंड थर्ड लेवल पण फ्रीमध्ये द्या. पण पॉसिबल आहे का हो ते सगळं देणं? लिटरली तुम्हाला सांगते, माझी लेव्हल 1 ची फी 3,000 होती, लेव्हल 2 ची 4,000, लेव्हल 3 ची 5,000. म्हणजे 12,000चा हा माझा 3 लेव्हलचा कोर्स होता. आणि मी जेव्हा पहिली फ्री बॅच घेतली, माझ्या जुन्या सगळ्या विद्यार्थ्यांची माफी मागून घेतली. का बरं? कारण त्यांनी ते 12,000 पे केले होते. पण मी हे सुरू का केलं फ्रीमध्ये? एक वेळ येते ना आयुष्यात माणसाच्या की अभी जितना आ रहा सफिशियंट है. आई एम ब्लेस्ड विद गॉड. और उस वक्त लगा
की जे शून्यातनं, म्हणजे जो माझ्या आयुष्यातला स्ट्रगल होता, की जिथे एक वेळ होती की 50 रुपयात आम्ही पती पत्नीने जेवण केलेलं आहे, दोघांनी मिळून. अजूनही आठवतात ते दिवस. मी माझ्या भावाला नेहमी म्हणायचे की मला 5,000 तरी दर महिन्याला अर्न करावे, असं काहीतरी सांग. म्हणजे आता या सॅटर्डे संडेला माझा भाऊ येऊन गेला, मी त्यांनी ती गोष्ट आठवली की ताई, मला तुझी वाक्य आठवतात की तू म्हणायची की 5,000 रुपये महिन्याचं अर्न करता आलं पाहिजे. पण या रेकीने मला एवढं भरभरून दिलं, आणि आज मनात असं वाटतं की जेवढं आवश्यक आहे हे मला सगळं मेंटेन करण्यात, तेवढीच फी मी ठेवलेली आहे सेकंड आणि थर्ड लेवल, त्याच्यासोबत 2 कोर्स गिफ्ट. 4 कोर्सेसची फी आपली फक्त आणि फक्त 5,000 आहे, ज्यांना सेकंड आणि थर्ड लेवलला पुढे यायचं आहे त्यांच्यासाठी. त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे 2 कोर्स ऍज अ बोनस, ऍज अ गिफ्ट म्हणून आहे, विथ लाईफ टाईम ऍक्सेस. म्हणजे तुम्हाला माझे लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डिंग सेशन हे दोन्ही ऍज अ बोनस मिळणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कुठले एक्स्ट्रा फी पे करायची नाहीये. कारण जनरली मी स्वतः असे काही क्लासेस केले, 25,000 फी भरल्यानंतर त्याच सरांचा क्लास जेव्हा रिपीट करायची वेळ येते, तेव्हा त्या अर्धी फी तरी मागतात, 15,000 डबल पे करायला सांगितलंय. पण माझं 5,000मध्ये तुम्हाला 4 कोर्स, रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन मल्टिपल टाइम तुम्ही अटेंड करू शकाल, हा ऍक्सेस दिला जाणार आहे. हा. पण बरेच लोक फोन करतात मला मग, की मॅडम आमचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हिलिंग करा. त्याच्यासाठी मी हिलिंग करत नाही, त्याच्यासाठी सोय केलेली आहे. तुम्ही जेव्हा मास्टर हिलर बनता तेव्हा तुम्हाला एक ग्रुप लिंक तुमच्या ह्याच्यावर टाकली जाते, ज्यात तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी आपल्याच ग्रुपचे सदस्य हिलर बनवून फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग करतात. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग करतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हा लाईफ टाईम ऍक्सेस राहणार आहे. 3 तुम्हाला सर्टिफिकेट देणार नाही लेव्हल 1 वाल्यांना. लेव्हल जे 2 आणि 3 ला ऍडमिशन करतील त्यांना लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3चं सर्टिफिकेट मिळेल. त्याचं रिझन सांगते का बरं देणार नाही. पहिल्या 2 बॅचेसमध्ये मी लेव्हल 1चं सर्टिफिकेट द्यायचं ट्राय केलं. आता क्लासला ऍडमिशन रेग्युलर होते 250 लोक, आणि सर्टिफिकेटसाठी फॉर्म आले 450-500. असं 2दा घडलं, आणि तिथून आम्ही डिसिजन चेंज केलं की तुम्हाला सर्टिफिकेट तेव्हाच देणार. तर उद्याच्या शक्तिपातासाठी आधी काय तयारी करायची आहे ते समजून घेऊ, आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या आपला औरा आणि हिस्ट्री आपण कम्प्लीट करू. औरा आज कम्प्लीट होणार नाही, त्याला आपल्याला अजून 1-2 दिवस लागेल. तर हा जो आपण उद्या शक्तिपात घेणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे, कंपल्सरी. 4:15 वाजता शार्प जॉईन करायचं आहे. तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे, आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. ठीक आहे. रूट चक्र म्हणजे काय, आपल्या पाय मांडी घातल्या तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता, मांडी घालून करू शकता, ठीक आहे, जमिनीवर बसून आसन टाकून करू शकता. ओके, कंपल्शन नाही, तुम्ही कसंही बसू शकता. पण तो जे तुम्ही हे कराल, जी एनर्जी तुम्ही घ्याल उद्या, 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय. ज्यांना शक्य असेल थोडं सकाळी आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊन बसला तर ओके, नाहीतर रेकीला तसं बंधन नाही. पण तो लगता ना की मंदिर में जाओ तो नहा धो के जाओ, तर तसे आपण सुंदर ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करणार आहोत. तर तेव्हा आपली ऊर्जा सकारात्मक पाहिजे, तुम्हाला फ्रेश वाटावं, त्यासाठी आंघोळ करायची. ठीक आहे. ओके, तर आंघोळ करून बसायचं, 1 ग्लास पाणी, आणि तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत बसू शकता, पण ते पण मला व्हिडिओ दिसले पाहिजे. आणि जॉईन करताना मेसेजमध्ये जर 2 जण आहे तर दोघांचं नाव दिसू द्या. तुमचं नाव आणि तुमचा व्हिडिओ ऑन जर नसेल तर शक्तिपाताची प्रोसेस कंप्लीट होणार नाही. जे मोबाईलच्या नावाने कनेक्ट करतात, मोटोरोला, विवो, आयफोन, ठीक आहे, तर तशा ह्याच्याने ते होऊ शकणार नाही. तो क्या करना है हमें, उद्या फ्रेश होऊन रूट चक्रापर्यंत दिसेल, जेवढी मी तुम्हाला दिसते ऍटलिस्ट तेवढं तुम्ही दिसलं पाहिजे. तर उद्याचा शक्तिपात, आणि त्याच्यानंतर उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला मिळालेली ऊर्जा ऍक्टिव्हेट करून तुम्ही पहिला रेकीचा अनुभव तर घ्याल. तुमच्या शब्दांनी पाण्याची चव कशी बदलते हे महत्वाचं प्रॅक्टिकल आपण उद्या करणार आहे. काय वाटतं? तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकता, हे प्रॅक्टिकल उद्याच्या सेशनमध्ये असणार आहे. सो डोंट मिस इट. उद्या आपण
खूप महत्वाचे प्रॅक्टिकल करणार आहोत. पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची गोडी देणं किंवा नारळाच्या पाण्याची चव देणं किंवा त्याच पाण्याला तुरट आंबट चव देणं किंवा मिठाचा खारटपणा कमी करणं ही एनर्जी उद्या तुमच्यामध्ये येणार आहे. जे लोक मी जे आत्ता सांगितलेल्या आहे तेवढ्या सूचनांचं पालन करतील. कंपल्सरी हे व्हिडिओ ऑन करणं, तुमचं रूट चक्रापर्यंत दिसणं आणि स्क्रीनवर तुमचं नाव असणं, या 3 गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. जमिनीवर बसाल तरी चटई किंवा आसनावर बसा, खुर्चीवर बसाल तरी पायाखाली चटई किंवा आसन ठेवणं कंपल्सरी आहे. एवढ्या सूचनांचं पालन तुम्हाला करायचं आहे. आणि आपली दररोजची सेम लिंक असते, झूम लिंक, त्याच लिंकवर तुम्हाला उद्या शार्प 4:15 वाजता कनेक्ट करायचं आहे. शार्प 4:15 वाजता. एक 5:30 वाजतात मला तुमची सगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यासाठी. ठीक आहे. ग्रुपमध्ये ऍड नाही आहे, मी त्या दिवशी नंबर दिलेला होता. इथे मेसेज टाकून फायदा नाही, त्या नंबरवर मेसेज टाका, तुम्हाला ग्रुप 26 वर ऍड केला जाईल. जे लोक ग्रुपमध्ये ऍड नाही आहे त्यांच्यासाठी, किंवा आज जसे लिंकला जॉईन झाले याच लिंकला 5:15 वाजता जॉईन केलं तरी होऊन जाईल. ओके, चलो. तर एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. सो आधी ज्यांचा दुसरीकडून शक्तिपात झाला असेल त्यांनी शक्तिपात अटेंड करायचा नाही. तुम्ही क्लास अटेंड करू शकता. हा, तर मग तुम्हाला घ्यायची गरज नाही. हा, ज्यांचा ऑलरेडी शक्तिपात झालेला आहे त्यांनी परत घ्यायचं. रेकी बघा, एंजल थेरपीमध्ये तुम्ही शक्तिपात वारंवार रिपीट करू शकता, पण रेकीमध्ये लेवल 1चा एकदा, लेवल 2चा दुसऱ्यांदा, लेवल 3चा तिसऱ्यांदा, लेवल 3चा चौथ्यांदा, आपला लेवल 4 आणि 5चा 4 वेळा. तर 4 शक्तिपात तुमचे करून दिले जातात लेवल वाईज. ओके, ग्रँडमास्टर ज्याला म्हणतो आपण, त्याचा 4th आणि 5th मिळून एकत्रितपणे तो 4th आणि 5thचा शक्तिपात होत असतो. तो पण एकदाच घ्यायचा असतो. माझ्याकडे कितीही बॅचेस रिपीट केल्या, तुम्ही उद्याचे ऍक्टिव्हेशन करा. त्याच्या ज्यांचा शक्तिपात झालेला तर उद्या दुपारच्या सेशनमध्ये तुम्ही ते पाण्याची चव बदलणं हे सगळे प्रॅक्टिकल करा. कारण ती प्रोसेस करण्याच्या आधी तुम्ही कितीही वर्ष झाले ऍडमिशन म्हणजे शक्तिपात घेतला असेल पण प्रॅक्टिसमध्ये नसाल, तर उद्या ऍक्टिव्हेशन केल्यानंतर पहिले तुमच्या एनर्जी आपण ऍक्टिव्हेट करू आणि मग सगळे प्रॅक्टिकल आपण करणार आहोत. तर काळजी करू नका, तुम्ही देखील सेम ऊर्जांचा अनुभव घेणारच आहात. क्लिअर? ओके, ग्रेट. सो आगे बढ़ते, आपण रेकीचा इतिहास बघत होतो. 5:45 पर्यंत तुम्ही फ्री होऊन जाल. 5:15 शार्प जॉईन करायचं आहे. 5:30 पर्यंत सगळी अरेंजमेंट. मला शक्तिपात करण्यासाठी 15 मिनिट्स लागतात, तर 5:45 तुम्ही फ्री होणार आणि त्याच्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये तुम्ही ऍक्टिव्हेशन आणि ते अटेंड करू शकता. आता जे लोक वर्किंग मध्ये आहेत आणि ज्यांना शक्य नाही आहे ऍक्टिव्हेशनच्या क्लासला उभे राहणं, तर तुम्ही ते व्हिडिओ बघून सेम टू सेम रात्री रिपीट करू शकता. कारण ऍक्टिव्हेशन आणि ते प्रॅक्टिकल सेशन आहे जे तुम्ही व्हिडिओद्वारे करू शकता. पण उद्या 5:15चा शक्तिपात अटेंड केल्यानंतर. शक्तिपात म्हणजे काय मी हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे, व्हिडिओ बघा. तरी एक थोडक्यात सांगते. शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज, जे ब्रह्मांडीय ऊर्जांचं, जसं एक प्लंबरचं उदाहरण दिलं होतं ना, आपल्याकडे जर पाण्याची तोटी तुटली, नळाचं काही कनेक्शन खराब झालं तर पाण्याचा फ्लो प्रॉपर येतो का आपल्या घरी? नाही येत. किंवा विजेच्या एखाद्या तारामध्ये जर कनेक्शन प्रॉब्लेम झालं तर ते बटन चालू केल्यावर फॅन चालू होईल का? नाही. फॅन चालू होण्यासाठी त्या बटन मधनं, त्या वायरिंग पासून फॅन पर्यंत एक एनर्जी पोहोचते, किंवा नळाच्या पाईप लाईन पासून आपल्यापर्यंत पाण्याचा फ्लो पोहोचतोय. त्याच पद्धतीने ब्रह्मांडाकडनं येणाऱ्या या दिव्य ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत आहे अगदी जन्मापासून. मग शक्तिपाताची गरज काय आहे? लहानाचं मोठं होत असताना कुठेतरी आपलं या ऊर्जांसोबत डिस्कनेक्ट झालेलं आहे आणि ऍज अ रेकी ग्रँड मास्टर मी फक्त ते कनेक्शन जॉईन करायचं काम उद्या करणार आहे. आणि ते कनेक्शन जॉईन झालं की उद्याच्या प्रॅक्टिकलमध्ये ऍक्टिव्हेशन केल्यानंतर तुम्ही या ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. सोपं झालं? नाहीतर मग ते खूप सारं गुरुदक्षा आणि हे आणि ते असं जर वाटत असेल तर मग ठीक आहे. ओके, चलो. तर हा, बोला. आमचे गॅप खूप झाले होते मध्ये, प्रॅक्टिस नव्हती. चालतं त्याला. ज्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिस सुरू करता तर रेकीचा फ्लो तुमच्या हातातनं जाणवायला लागतो. ओके.
ओके, चला थँक्यू. आगे बढ़ते हैं. तर डॉक्टर मिकॉसिननी काय केलं होतं, तिथे दवाखाना टाकला होता. आपल्या बेगर सोसायटीमध्ये सोसायटीचं त्यांनी हे केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तिथून जेव्हा त्यांना ते मिळालं की भिकारी लोक मध्ये फरक पडत नाही, त्यांनी मग तिथून निघाले आणि जपानमध्ये सभ्य लोकांची जी वस्ती असते, ज्याला आपण कॉलनीज म्हणतो, तिथे त्यांनी दवाखाना टाकला आणि बोर्ड लिहिला, बिना औषध उपचार. आता जपानमधले सुशिक्षित लोक, बरोबर की नाही, चिकित्सक लोक, ते ट्रस्ट करू शकतात का? नाही. पण एखादा व्यक्ती एवढा दुखण्यात असते, चाहे कुछ भी हो जाए, मुझे इस बीमारी से बाहर निकालना है, इस दुविधा, इस दुख से बाहर निकालना है. आणि म्हणून जेव्हा त्यांनी पेशंटला ट्रीट केलं, तो एक पेशंट आला आणि त्याला खूप वर्षापासून पोटदुखीचा त्रास होता, सगळे दवाखाने, सगळे टेस्ट, सगळं झालं होतं. पण तिथून काय केलं त्यांनी, जेव्हा त्या पेशंटवर हिलिंग केलं, तो पेशंट खूप लवकर रिकवर झाला आणि त्यांनी वाऱ्यासारखं सगळीकडे माहिती दिली की या क्लिनिकमध्ये माझी तब्येत ठीक झाली. आणि तिथूनच रेकी वापरायला सुरुवात झाली. लोक रेकीकडे अट्रॅक्ट व्हायला, पण 2 नियम होते, मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही आमच्या घरातल्या घरात दिलं तर चालतं. माझ्या मुलाने, मी त्याला 1 ग्लास पाणी मागितलं, असं इंटरजेक्शन झालं ना, त्यांनी मला 1 ग्लास पाणी आणून दिलं. आता हे पैशाच्या स्वरूपात झालं, ठीक आहे, ऑनलाईन मध्ये आहे किंवा मग काही वर्षांपूर्वी, पण आधी देवाणघेवाण कशी असायची, वस्तूंच्या स्वरूपात. बाबा रे, तू माझं हे काम, म्हणजे वैद्यबुवाकडे एखादा व्यक्ती गेला तर तो आपल्या शेतातले 2 फणस घेऊन जायचा बिचारा त्याच्याकडे आणि त्याला म्हणायचा की तो जडीबुटी देऊन द्यायचा त्याला, असा व्यवहार होता की नाही. तो काळ वेगळा होता. पण आज एनर्जी एक्सचेंज ही फायनान्शियल याच्यात आलेली आहे, म्हणून आपण तसं बघतो. म्हणून जो प्रश्न तुम्हाला पडतो की आमच्या घरच्यांना देताना मग काय घ्यायचं, असे फोन येतात मला, तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगते, काही घ्यायची गरज नाहीये. मनापासनं आपण आपली जबाबदारी ठरवून कुणालाही हिलिंग करू शकतो. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्हाला घ्यायचे आहे की माझ्या या हिलिंगमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा सुंदर सकारात्मक बदल घडत आहे. तर अशातच तो द्वितीय महायुद्धाचा काळ होता, जेव्हा डॉक्टर मिकॉसिननी तिथे क्लिनिक काढलं आणि जे तिथे सफरिंग चालू होतं, त्या सफरिंगमध्ये काय होतं, तर तिथे त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे मिकाऊसेनचं तर क्लिनिक चालायला लागलं, पण चिरोजी हायाशी ते तिथले एअर चीफ मार्शल होते. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे जो बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यामुळे जे अक्षरशः जीवित हानी झाली, तर ती चिरोजी हायाशी डोळ्यांनी बघितली आणि ते डॉक्टर मिकाऊसींना शरण गेले. आणि त्यांनी काय केलं, मिकाऊसींना शरण गेल्यानंतर स्वतः रेकीचा पूर्ण अभ्यास केला आणि दुसरे रेकीचे ग्रँडमास्टर जगाला भेटले. त्यांचा कालावधी आहे 15 सप्टेंबर 1880 ते 1940. आता हवाई टकाटा या पहिल्या महिला ग्रँडमास्टर आहेत. हवाई टकाटा या पहिल्या महिला ग्रँडमास्टर आहेत आणि त्यांचा 1900चा जन्म आहे आणि 1980ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांना वयाचे, आता रेकी बद्दल या महिला आहे म्हणून मला जास्त कुतूहल नाहीये, तर या पहिली व्यक्ती होती की रेकी सोबत जगल्या. वय वर्ष 30, तेव्हा त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला होता, रेअर काइंड ऑफ कॅन्सर, आणि अनेक कॉम्प्लिकेशन्स होते आणि डॉक्टरांनी त्यांना अनेक ऑपरेशन्सला सामोरे जायला सांगितलं होतं. पण त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्न झाल्यानंतर अमेरिकेत शिफ्ट झाल्या होत्या. अमेरिकेतही त्यांना माहित झालं होतं की जपानमध्ये अशी एखादी ऊर्जा आहे जिचा वापर करून व्यक्ती आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य ठेवू शकतो. आणि म्हणून चिरोजी हयाशींवर आपल्या हवाई टकाटांवर डॉक्टर चिरोजी हयाशींनी पूर्णपणे उपचार केला 6 महिने. विचार करा, आजही लोकांना कॅन्सरच्या आजाराची भीती वाटते, पण हवाई टकाटा रेकीच्या उपचारामुळे ठीक तर झाल्याच, पण 82 वर्ष, म्हणजे पुढे त्या 80 वर्षापर्यंत जगल्या. आणि त्यांनी त्यांच्या या कालावधीत, वयाच्या या कालावधीत त्यांनी काय केलं, 22 रेकी ग्रँडमास्टर तयार केले. आणि त्याच्याचमुळे आज मी तुम्हाला शिकवू शकते किंवा या जगातला प्रत्येक ट्रेनर शिकवू शकतो, नाहीतर ती विद्या जपान पुरती मर्यादित राहिली असती. जगामध्ये त्यांनी त्यांच्या हयातीत
त्यांच्या पुढच्या काळ 80 वर्षाच्या काळात त्यांनी 22 ग्रँडमास्टर दिले. गुरु शिष्य परंपरेनुसार माझा या लिस्टमध्ये जो क्रमांक लागतो तो 10वा आहे. माझ्या ज्या गुरु आहेत संगीता पद्मकुमार मॅडम, ज्यांच्याकडनं मी ग्रँडमास्टरचं दीक्षा घेतली, त्यांचा क्रमांक 9वा आहे आणि माझा 10वा क्रमांक आहे. माझे पहिले गुरु रेखीचे होते ते भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल. तर हा जो दिव्य रेखी शक्तीचा प्रवास आहे तो एक खूप वेगळ्या लेवलचा आहे आणि तुम्ही उद्या त्या ऊर्जांना स्वतःच्या जीवनात अलाव करणार आहे, स्थान देणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही देखील उद्या या दिव्य रेखी ऊर्जांना स्वतःला कनेक्ट करून संपूर्ण सकारात्मकता तुमच्या लाईफमध्ये अनुभव घेणार आहे. त्यानंतर या रेखी ऊर्जांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला हील करू शकणार आहे. इतरांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे अगदी उद्याचपासनं तुम्ही एका पेशंटला तरी हील करू शकणार आहे. एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये निर्माण करू शकणार आहे. सो त्यानंतर आता हा झाला आपला रेकीचा इतिहास. उद्या आपण शक्तिपात घेणार आहे आणि आता सुरू करतोय आपण औरा आभा मंडल. ओके. सो आभा मंडल काय वाटतं, काय आहे आभा मंडल म्हणजे? एनिवन? काय आभा म्हणजे काय आहे, औरा म्हणजे काय आहे? जे आज आपण शिकणार आहे, तुम्हाला काही माहिती असेल तर यू कॅन शेअर. एनिवन रेज युअर हँड. ज्यांनी आज जॉईन केलं तेही उद्या जॉईन होऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. वलय. ओके. अजून काय आहे आभा? प्लीज शेअर जे काही तुम्हाला माहिती असेल आपल्या अवेअरनेस नुसार. एनिवन? हा बोला. आपल्या अवतीभोवती असणारी ऊर्जा. आपल्या अवतीभोवती असणारी ऊर्जा. व्हेरी गुड. आपले तेज. हा वेदांत बोल, काय आहे? आपली अंतरात्मा. नाही, अंतरात्मा नाही बेटा. ओके. प्राची मॅडम. आपल्या हे आपल्या भोवती असलेलं पॉझिटिव्ह वलय की त्याच्या म्हणजे आत आपल्या निगेटिव्ह एनर्जी हे करू शकत नाही. ओके. इज इट ऑलवेज पॉझिटिव्ह? म्हणजे ऑरा म्हणजे असं हे वलयच तेज वलय. तेजो वलय नाही आहे. औरा म्हणजे आभा मंडल. तो इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आज मी प्रॅक्टिकली दाखवणार पण आहे तुम्हाला, आज उद्या जेव्हा आपण प्रॅक्टिकल घेणारच आहे. तर बघा, औरा म्हणजे काय? तर औरा म्हणजे आपल्या एनर्जी फील्डवर एक असं प्रकाशाचं वलय आहे की जे आपल्या प्रोटेक्शनसाठी ईश्वराने दिलेलं आहे. जे आपल्या प्रत्येक हाताच्या बाजूला आहे, आपल्या समोर आहे, आपल्या मागे आहे, असं पूर्णपणे ती आपलं प्रकाशाचं वलय आपल्या अवतीभोवती आहे. आणि हे वलय कुणाकुणाला पाहायला शिकायचं आहे, मी ते शिकवणार आहे. ठीक आहे. तर हा औरा आपण बघायला शिकणार आहे, औरा फील करायला शिकणार आहे, औरा स्कॅन करायला पण शिकणार आहे. तर हा जो आभामंडल आहे या जगातील सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो. हा जो आभामंडळ आहे सजीव आणि निर्जीव प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूला अस्तित्वात आहे. मग जर प्रत्येकाला अस्तित्वात आहे, मग प्रत्येकाच्या जीवनात आनंद का नसतो? प्रत्येकाच्या जीवनात सारखं दुःख का नसतं? परिस्थिती का बदलत असते जीवनातली? कारण आपण कळत नकळत आता सकाळपासनं रात्रीपर्यंत असे कितीतरी लोक आपल्या आभा मंडळाशी कनेक्ट होतात. ईच अँड एव्हरी पर्सन.
कधी वाटतंय तुमच्या घरात 4 लोक आहेत आणि 4 लोक एकत्रितपणे येतात, तर तेव्हा त्यांचा सगळ्यांचा आबा मंडळ एकत्रित होतो? कधी विचार केलाय की आपण एखाद्या लग्न समारंभात किंवा गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला सफरिंग व्हायला लागतं, बऱ्याच लोकांना अनइझी होतं? होतं का सांगा इकडे? आज तुमचा कॅमेरा बाकीचे मला इकडे दिसतात आहे, कारण होतं. क्यों होता ये सफरिंग? कारण अनेक लोकांचे सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जांचा संचय तुमच्या औरा लेवलवर झाल्यामुळे काय होतं, एक प्रकारचं सफरिंग तयार होतं. आणि म्हणून तुम्हाला कधी लग्नात गेल्यावर सफरिंग वाटतं, बाहेर गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर सफरिंग वाटतं, आणि तेच तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह ऊर्जाच्या सेंटरवर गेलात किंवा एखाद्या गर्दीतली मंदिरातली गर्दी नाही म्हणत आहे मी, की ज्या मंदिरात खरोखर गर्दी नाहीये, आपण शांततेत तुम्हाला त्या ईश्वराच्या समोर दर्शन झालं, ते कुठल्याही धर्मपंथाचं असेल, गर्दीच्या मंदिरात नाही. जिथे शांततेत, तिथे काय होतं आपल्या माइंडमध्ये? पॉझिटिव्हिटी, कारण त्या मंदिराचा औरा तिथे सकारात्मक झालेला असतो. मग आता तुम्ही म्हणाल, कोण कोण तिरुपतीला गेलेलं आहे? किती लोकांना भाग्य भेटतं त्या तिरुपती बालाजीच्या औराचं पूर्ण दर्शन घेण्याचं? एक पलक झपकते नाही तर ढकल देते आगे. पण ते तेजोवलय बघण्याचं भाग्य सुद्धा आपल्याला मिळत नाही, आणि ज्या गर्दीत लोटत आपण पुढे जात असतो. आणि म्हणून तिथे बॅरियर्स असतात. म्हणजे आतापर्यंत आपल्या विठू माऊलीच्या चरणांवर डोकं ठेवता येत होतं, पण तेही आता पंढरपूरला बंद झालंय. खूप भाग्यशाली होतो आपण आतापर्यंत, जे लोक याच्या आधी पंढरपूरला जाऊन आले असतील, की डिरेक्टली त्या ऊर्जाला स्पर्श करता येत होता, त्या एनर्जीच्या स्त्रोतला आपल्याला स्पर्श करता येत होता, त्याच्या चरणांवर डोकं ठेवता येत होतं. पण आता तिथेही आपण त्याच्या औरापर्यंत पोहोचू शकत नाही, एवढा डिस्टन्स आपल्याला करून टाकलेला आहे. आणि ते दर्शन जेव्हा तुम्ही एकट्यात घ्यायची संधी मिळेल ना, मग त्या देवाच्या वलयाकडे बघा. तुम्ही घरी सुद्धा हे प्रॅक्टिकल करून बघा, तुम्हाला त्या साक्षात ईश्वराची ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनात फील करू शकाल, तुमच्या घरात फील करू शकाल. ती पॉझिटिव्हिटी तुम्ही एक सुंदर आयामात एक्सपिरियन्स करू शकाल. तुम्ही देवाचा काय, व्यक्तीचा, कुठल्याही व्यक्तीचा औरा बघू शकाल. पण हा औरा बघण्यासाठी आपण इथे नाही आलोय. 2 व्यक्ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक, का बरं संगती चांगल्या लोकांची करावी असं म्हटलं जातं? कारण 2 लोक जेव्हा नकारात्मक असे जवळ येतात ना, किंवा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, तर त्या नकारात्मक व्यक्तीचा औरा जर या सकारात्मक व्यक्तीच्या औरापेक्षा स्ट्रॉंग असेल, तर मग ही व्यक्ती आजारी पडते. या व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या लेवलचे सफरिंग आणि दुःख येतात. आणि म्हणून नेहमी आपल्याला काय असतं? पॉझिटिव्हिटी. पंढरपूरच्या मंदिरात खरंच खूप सकारात्मक, कुठल्याही मंदिरात सकारात्मकता असते हो. कुठल्याही ईश्वराच्या चरणावर तुम्हाला जेव्हा पूर्ण सादर नतमस्तक होता, फक्त गर्दीच्या याच्यामध्ये, काय वाटतं? इतर वेळी जर हरिद्वारला गेलं किंवा गंगोत्रीला गेलं, तिथला निसर्ग आणि त्या गंगेचं दर्शन घेताना कसं वाटतं? पण आता जी गर्दी तिथे आहे, कुणाला तरी तिथे जाऊन प्रसन्नता वाटेल का? देवाच्या फोटोमध्ये पण औरा असतो का? हो, असतो. देवाच्या फोटोमध्ये जर तुम्ही फोकस केला, म्हणजे तिथे तर आता प्रिंटेड औरा दाखवला असतो, पण हा औरा प्रत्येक वस्तू, व्यक्तीला असतो. ते प्रकाशाचं वलय म्हणजेच आपलं एनर्जी सायकल आहे. आणि तिथूनच आपल्या जीवनातल्या दुःखांना सुरुवात होते. आता कशी? जर आपण नकारात्मक एनर्जीच्या सोर्समध्ये गेलो आणि आपला औरा वीक आहे, आपल्याला माहिती नाहीये, तर मग तो औरा कुठे येणार? आपल्या शरीरावर, म्हणजे 7 चक्रांवर अफेक्ट करणार. आपल्याला 7 चक्र क्लिन्झिंग हे माहित नाही. आपण तशीच एनर्जी कलेक्ट करू नये, मग ती शारीरिक आणि मानसिक सफरिंगचं कारण ठरणार. ती जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या शारीरिक आणि मानसिक सफरिंगचं कारण ठरणार. आणि मग आपण म्हणणार की आता काय करायचं? मग तुम्ही बऱ्याचदा डॉक्टरांकडे जाता, सगळे डॉक्टर रिपोर्ट्स काढतात, पण काय होतं? सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, उपचार होत नाही. झालं असं कुणासोबत? डॉक्टर के पास जाके भी आपको फायदा नहीं होता, याचाच अर्थ काय? की रूट काही वेगळा आहे.
आणि ॲज अ नेचुरोपैथी डॉक्टर तुम्हाला एक सजेस्ट करते की तिथे आमची एक व्याख्या खूप सुंदर है, अगर हमारे जीवन में कोई परेशानी है तो उसके लिए हमने कारण दिया है, कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएंगी. ठीक आहे. त्याच पद्धतीने जीवनातली शारीरिक, मानसिक आणि भावनिक लेवलची जी काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी कुठेतरी काहीतरी कारण आहे. कारण हटा दो बीमारी हट जाएंगी. आणि म्हणून आपला जो ह्युमन औरा लेअर आहे, लेट मी शेअर द स्क्रीन, आपला जो औरा लेअर आहे त्या औराला क्लिन्झिंग करणं खूप गरजेचं असतं. जर का आपण ते क्लिन्झिंग सकारात्मक केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी मिळवू शकतो. तर आपल्या औराच्या अशा वेगवेगळ्या लेअर असतात आणि हा जो औरा आहे तो सजीव, निर्जीव प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूला अस्तित्वात आहे. किर्लियन फोटोग्राफीद्वारा आपल्या फिंगरचा औराची ही एक इमेज आहे. एका बोटाच्या इमेज आहे. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या त्यांच्या औराचे कलर देखील डिफरंट असतात. आणि काय होतं माहितीये का या इमेजवरनं समजू. आता ही जी आपली औरा लेअर आहे, जर आपलं एखादी एनर्जीचं औरा इथून कट असला इथे काहीतरी, तर त्या व्यक्तीला या भागात शारीरिक वेदना किंवा त्रास असतील. एखाद्याचा औरा इथून कट झाला या चक्राच्या जवळून, तर मग तिथे त्याच्या जीवनात पोटाचे विकार किंवा फायनान्शियल ग्रोथ किंवा फिजिकल मिळणार, म्हणजे फिजिकल हेल्थचं त्याला प्रॉब्लेम होणार, पोटाचे दुखणे आणि जीवनामध्ये आर्थिक अबंडन्स आणि समृद्धी ही त्याला जाणवणार नाही. तर जीवनामध्ये जर आपल्याला सफरिंगला बाहेर काढायचं असेल तर पहिली स्टेप घ्यायची औरा क्लिन्झिंग. ती कशी करायची ते आपण शिकणारच आहे, पण तत्पूर्वी आपण जाणून घ्यावं की औरा कसा बघायचा. ओके. एक मिनिट मला शेअरिंग स्टॉप करू द्या. ओके. सगळ्यांना मी दिसत आहे का? ओके. तर सगळ्यांनी काय करायचं, माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करायचं आहे. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे माझा औरा बघण्याचा. विदिन सम सेकंड्स, कुणाला मिनिट लागेल कुणाला सेकंद लागेल, एक असं व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय तुम्हाला माझ्या अवतीभोवती दिसेल. सो तुम्ही माझा औरा बघू शकणार आहे. ट्राय टू सी. दिसला? ग्रेट. कुणाकुणाला दिसला त्यांनी हँड रेज करा. दिसला ना व्हाईट? ओके. हा जो व्हाईट तुम्हाला बघा इथून एवढा दिसतोय, हा आहे. इफ यू प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनने बघाल तर इतक्यात तुम्हाला तो एक व्हाईट प्रकाशाचा वलय दिसतोय. हा तुम्ही माझा औरा बघू शकताय. ओके. सो आता मी डिस्कनेक्ट केलाय तुमच्यासोबत कनेक्शन. आता मी फक्त तुम्हाला अलाउ केलं होतं, बट नाव आय डिस्कनेक्ट दॅट. आता मी तुम्हाला तुमचा स्वतःचा औरा बघायला पण फील करायला शिकणार आहे, बघायला शिकवणार आहे. कुठल्याही वस्तू आणि व्यक्तीचा औरा बघायला शिकवणार आहे. ओके, ग्रेट. दिसला. हा, स्मिता मॅडम बोला, काय अडचण झाली? स्मिता मॅडम. ओके. कदाचित मॅडमला काही अडचण झाली नाही, चुकून हँडल झालं. हा बोला. काही अडचण नाही. दिसला हो, मला दिसला तुमचा औरा. चला, व्हेरी गुड, थँक यू. सो लेट मी शेअर नाव. चल, तुमचा माईक बंद करून घेते आधी मी. ओके. ओके. सो लेट मी शेअर द स्क्रीन. ऍडव्हान्स्ड कॅमेरा शेअर. ओके. दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? हे लाईट सुरू करा बरं, मधले दोन्ही बटन. एक मधली बटन, हा, आणि ती पण साईडची, त्याच्यावर शॅडो येते. ओके. मला आता प्रकाश पेजवर. ओके. तर आता तुमच्या समोर मी एक ना इथे डॉट काढते. आपण एका पॉइंटचा सुद्धा औरा बघू शकतो.
बघा, या पॉइंटवर फोकस करा. काही सेकंदामध्ये एक छोटासा पॉइंट आहे, पण त्याच्या बाजूला एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं बॅकग्राऊंड तुम्हाला तयार झालेलं दिसेल. हे तुम्ही तुमच्या नोटबुकवर पण करू शकता. दिसला का कुणाला? हे बघा, आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. एक प्रकाशाचं वलय दिसत नसेल तर मी एक थोडा डॉट मोठा करते, म्हणजे तुम्ही दिसला का? ओके, दिसलं तर ग्रेट. नसेल ज्यांना दिसलं, काय आहे, माझ्यासारखं 12 तास लॅपटॉपवर राहिल्यानंतर डोळ्यांमध्ये थोडासा फरक पडतो ना. चला ठीक. ओके, दिसलं बघा, एक व्हाईट प्रकाशाचं लाईन दिसत आहे, तो त्या पॉइंटचा औरा आहे जो तुम्ही आत्ता बघू शकत आहे. क्लिअर? त्या पॉइंटचा औरा आहे जो तुम्ही आता बघू शकत आहे. आता हाच पेन ज्याच्याने मी तो ड्रॉ केला, तो पेन तिथे ठेवून देते. आता तुम्हाला काय करायचंय? आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. मी शॅडो बद्दल बोलत नाहीये. तुम्हाला त्या पेनाचा देखील प्रकाशाचा वलय दिसेल बघा. दिसला पेनाचा प्रकाशाचा वलय? इकडनं एक व्हाईट सर्कलची लाईन दिसत आहे आणि ही शॅडो संपल्यानंतर एक वलयाची लाईन दिसत आहे इकडे. हा झाला या पेनाचा औरा. आता आपण काय करणार आहे? माझ्या बोटांचा औरा चेक करा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. आपल्याला प्रकाशाचं वलय बघायचं आहे आणि हा माझ्या 5ही बोटांचा औरा तुम्ही आता बघू शकता. शॅडो नाही, व्हाईट प्रकाशाची एक बारीक लकीर लाईन जी दिसत आहे ती आहे औरा लाईन. जी औरा लाईन तुम्ही ओके, दिसलं इथपर्यंत सगळ्यांना? थोडं कॉन्सेंट्रेशन पाहिजे बरं. यहाँ पे पता चल जाएगा कि आपके कंसंट्रेशन लेवल कितनी है. प्रैक्टिस से ये भी आ जाएगा, क्योंकि सहज आंखों से होने वाली यह प्रक्रिया मात्र है, इसको समय नहीं लगता. ग्रेट. आता तुम्ही पॉइंटचा औरा बघितला, त्याच्यानंतर हाताचा याचा बघितला, पेनाचा बघितला. आपण याच्यासाठी आहे का इथे? नाही. आता मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. तुमचा स्वतःचा औरा आधी आपण फील करू. उद्या नेक्स्ट जे आपण औराचे प्रॅक्टिकल घेणार ना, तर तेव्हा आपण आपल्या जुन्या जिथे आपण स्टार्ट केलं क्लास तिथे मी प्रॅक्टिकल छान दाखवू शकणार, तिथे आपण घेणार. ओके, सो अभी आप खुद का औरा फील करायला शिकणार. आपण स्वतःचा औरा फील करायला शिकणार आहोत. काय करायचं आहे? दोन्ही हात रब करा आणि हळूवार हात जवळ आणि दूर घ्या. हाताचा कप शेप काल सांगितल्या पद्धतीने. आर यू फील द मॅग्नेटिक फील्ड? एक मॅग्नेटिक फील्ड जाणवली दोन्ही हातांमध्ये? काहीतरी मुंग्या म्हणजे काहीतरी खिंचाव, कुछ तो हो रहा. हाथों, दोनों हाथों के बीच में एक एनर्जी आपको फील हो रही. कुणाकुणाला जाणवली? ग्रेट. हो, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे काय आहे? आपल्या दोन हातांमधली एनर्जी. आता बघा, हे औरा आपल्या पूर्ण अवतीभोवती आहे. तो कसा चेक करायचा? दोन्ही हात रब करायचे आणि इथून टच करायचं नाहीये. थोडं बाजूला ठेवा. असा हेवीनेस किंवा मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवेल. फील तुमच्या आजूबाजूची एनर्जी. फील द एनर्जी. कुणाकुणाला जाणवत आहे? कुछ तो खिंचाव हो रहा है. आणि ज्यांच्या जीवनामध्ये जास्ती सफरिंग आहे, ज्या भागावर तुम्हाला काही दुखत आहे, तिथे हातावरचे व्हायब्रेशन चेंज होतील. अक्षरशः खूप जास्ती लेवलवर तिथे हेवीनेस जाणवायला लागेल. शरीर में कहीं भी दर्द है, कहीं भी पेन हो, तिथे ती एनर्जीचा फ्लो कसा होणार आहे? ग्रेट. हात जड होत आहे कारण आपल्या औरामध्ये जर हेवीनेस आहे, नकारात्मकता आहे, तर तिथे तुम्ही ती हेवी एनर्जी, जिथे तुम्हाला जास्ती दुखत असेल, काही शारीरिक लेवलच्या वेदना असतील, तिथे तुमचे हात व्हायब्रेट करतील किंवा जास्ती ऊर्जा तुम्हाला तिथे जाणवतील. जिथेही तुमच्या शरीर लेवलवर सफरिंग आहे, यू कॅन फील द एनर्जी. बघा, हळूवार हात खाली घ्या. तुम्ही फील करू शकता. हळूवार हात खाली घ्या. जिथेही सफरिंग आहे, यू कॅन फील दॅट एनर्जी. जोही पेन आहे, जेही जडत्वांचं कारण आहे, यू कॅन फील दॅट.
You can feel that. ग्रेट. सो तुम्ही कुणाकुणाला जाणवलं आता? एक स्वतःची एनर्जी कुणी कुणी फील केली? यहाँ तक किस किस को फील हुई एनर्जी? एवढा बघितला? एनीवन? ओके. भावना मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट करा, माईक ऑन करा. बोला मॅडम. मला शोल्डरला पेन आहे ना, तर मला ते शोल्डर मध्ये फार जड वाटलं आणि कमरेच्या भागाला असं थोडंसं आणि हीट अशी वाटली गरम गरम हाताला. ते तुम्ही तुमचा ऑरा शोल्डरला पेन किती दिवसापासून आहे? नाही, खूप दिवसापासून आहे ते. कुठे होतो पेन? मला म्हणजे मान आणि शोल्डरच्या इकडे हे हा भाग. ओके. डोळे बंद करा. कुठून आहात मॅडम? ठाण्याहून. आणि ग्रेट. क्लोज युअर आईज. अनंत स्रोतातनं एक वाहत आहेत. व्हॅक्युम क्लिनर तुमच्याकडे येतोय. एक असं व्हॅक्युम क्लिनर जे तुमच्या सगळ्या दुःखांना दूर करणार आहे. मी 1 ते 5 बोलणार आहे आणि ते व्हॅक्युम क्लिनर तुमच्या शोल्डरवर फिक्स होणार आहे आणि पुढच्या 1 ते 5 मध्ये ते तुमच्या वर्षानुवर्षाच्या शोल्डरच्या सफरिंगला, मानेच्या दुखण्याला परमनंटली तुमच्यापासून दूर करणार. 1 व्हॅक्युम क्लिनर तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. 2 व्हॅक्युम क्लिनरनी तुमच्या सगळ्या सफरिंगच्या जागेवर, दोन्ही शोल्डर आणि मानेच्या भागावर स्पर्श केलाय. 3 इतक्या वर्षातली सगळ्या प्रकारचे दुखणं, त्याच्यामुळे होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास पूर्णपणे शोषून घेतला जातोय. परमनंटली 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 शोषून घेतला जातोय. परमनंटली शोषून घेतला जातोय. परमनंटली परमनंटली परमनंटली. 4 ती शोषून घेतलेली सगळी निगेटिव्हिटी तिथून रिमूव्ह केली जात आहे. परमनंटली रिमूव्ह केले जात आहे. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर, व्हॉट एव्हर सफरिंग इज देअर, परमनंटली रिमूव्ह केलं जात आहे. परमनंटली रिमूव्ह केलं जात आहे. परमनंटली रिमूव्ह केलं जात आहे. आणि 5 ती पूर्ण काढून टाकलेली निगेटिव्हिटी अनंत स्रोतात जाऊन एक मोठा ब्लास्ट होऊन तुमचं त्या निगेटिव्हिटीचं नातं परमनंटली कटलेलं आहे, तुटलेलं आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि आता ब्रह्मांडातनं एक पॉवरफुल ऊर्जेचा स्रोत तिथे तुम्हाला उपचारित करण्यासाठी तुमच्या शोल्डरमध्ये, मानेमध्ये पोहोचत आहे. 1 दिव्य ऊर्जांचा उपचारक स्रोत तुमच्या शोल्डर आणि मानेमध्ये पोहोचलेला आहे. 2 संपूर्ण उपचार होत आहे तुमचा, संपूर्ण परमनंट हिलिंग होत आहे. 3 संपूर्ण उपचार आणि हिलिंग, संपूर्ण उपचार आणि हिलिंग. 4 संपूर्ण हिलिंग. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. 5 आप हमेशा हमेशा के लिए संपूर्ण स्वास्थ्य का अनुभव कर रहे हो, संपूर्ण स्वास्थ्य का अनुभव कर रहे हो. हमेशा हमेशा के लिए आप संपूर्ण स्वास्थ्य की अनुभूति ले रहे हो, संपूर्ण स्वास्थ्य की अनुभूति ले रहे हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. ओपन युअर आईज. शोल्डर मान हलवून बघा, काय झालं सांगा. खरंच जादू झाल्यासारखं वाटतंय. खरंच दुखणं बंद झालं. खूप म्हणजे मला खूप त्रास होतो. म्हणजे मी अशी काहीतरी कामं करत असते ना, असं बघून बघून तर मला खूप हे त्रास होतो. सकाळी पण रोज अशी दाबत असते मी. पण आता रिअली आत्ता मी केलं तेव्हा मला जड आणि असं दुखत होतं. असं वाटलं हातावर काय वजन आहे. पण आता तुम्ही हे केलं विदिन अ सेकंड मला ते खूप बरं वाटलं. थँक मॅडम. थँक यू सो मच. बेकी ब्लेस यू. येस येस रिअली फ्री झाल्यासारखं वाटते मला. आता अशी मान केली तरी मला दुखतं. काय इतकं करायचं, मला दुखायचं. जेव्हाही हो तुम्हाला रिअली. त्रास जाणवला ना, आजचं हो रेकॉर्डिंग करायचं, हो तेवढा हो. डाउनलोड करून घ्या आणि ओके तसंच ओके. करा. तुमचं सफरिंग 1 दिवसात आता काय झालं, आपण डोस दिलेला आहे. ओके ओके.
चालेल चालेल थोड़ा आपको थँक्यू प्रैक्टिस में लाना है. जब भी ओके सफरिंग लगे एक ही काम करना, उसको निकालना, ब्रह्मांडामध्ये टाकून द्यायचं आणि पॉझिटिव्ह लिंक घेऊन घ्यायचं. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. ओके थँक्यू सो मच. ग्रेट. एनीवन? और किसको सफरिंग है? सारे हाथ उठ जाएंगे. अजून कोणाचं काय दुखत आहे काय? प्रतिभा सावंत मॅडम, काय दुखतंय? कुठून आहात तुम्ही? माईक ऑन करा. कुर्ल्याहून आहे, मुंबई. अच्छा, काय त्रास आहे? तोच मानेचा आणि माझा नीजचा प्रॉब्लेम आहे मॅडम, राईट नीजचा. अच्छा, राईट नीचा काय प्रॉब्लेम आहे? खूप दुखतो, म्हणजे चालताना पण. आणि एक मला सांगायचं होतं मॅडम, हा. आता दोन्हीच आहे. मला एक सांगा मॅडम, त्या दिवशी एका मॅडमला, मला वाटतं काय नाव मला आठवत नाही, पाय नीजचा प्रॉब्लेम होता, तुम्ही त्यांना रेकी दिली. त्यावेळेला तुम्ही ती जी 3 बोटं सांगितली ना, 3 ही बोटं अशी, तर ती 3 बोटं मी माझ्या पायावर ठेवली त्याच वेळेला तुम्ही सांगताना, आणि माझा पाय थांबला दुखायचा. ऍक्च्युली ते 3-4 दिवस मी रिलीज झाली होती त्या दुखण्यातनं. पण मला तेच विचारायचंय की असं दुसऱ्यांना देताना आपल्याला मिळते का अशी रेकी? मिळते ना? जेव्हा इथे जेवढे लोक कनेक्ट आहेत, ते ज्यांचं जे काही दुखत, त्यांनी जर त्या दुखण्यावर फोकस केला असता या मिनिटांमध्ये, तर त्यांचंही सफरिंग दूर झालं असतं. मी केला त्यावेळेला, आणि माझा पाय एवढा, इतकं मी बसू शकत नव्हती, तर मला एकदम तुम्ही रिलीज झाली. मला एवढा आनंद झाला. थँक्यू मॅडम. मला थँक्यू बोलायचं होतं. आणि परत माझी आता मान खूप दुखते, कित्येक खांदा आणि मान खांदा कित्येक दिवसापासून जास्ती, गुडघा जास्ती दुखत आहे. पेन सफरिंग कहाँ पे है? इथे खूप, आणि ह्याला पण दोन्ही सेम आहे मॅडम. नाही, आपण सध्या एका पॉइंटवर फोकस करायचं, तर जास्तीत ह्याच्यावरती. खांदा आणि मान. ओके, क्लोज युअर आईज. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दीप ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या पेनफुल पार्टवर 1 to 5 च्या याच्यात येणार आहे, आणि पुढच्या 1 to 5 मध्ये तुम्ही त्या पेनला रिलीज करून फील करणार आहे. स्टेप 1, अनंत स्रोतातली ब्रह्मांडीय उपचारक ऊर्जा तुमच्याकडे येऊन सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करत आहे. तुमच्या शोल्डर आणि हाताचा डोकरा भाग आहे, जो मानेचा भाग आहे, तिथे पोहोचून 1 पूर्ण काढून टाकत आहे, 2 पूर्ण काढून टाकत आहे, 3 सगळी काढलेली निगेटिव्हिटी परमनंटली ब्रह्मांडात टाकून देत आहे. 4 आणि मोठा ब्लास्ट 5. तुमचं त्या पूर्ण सफरिंग सोबत नातं कायमस्वरूपी डिस्कनेक्ट झालेलं आहे. कट डिलीट. आता अनंत स्रोतातनं एक पॉझिटिव्ह हिलिंग ऊर्जा तुमच्या त्या सफरिंग असलेल्या भागात, जी आपण नकारात्मकता काढली, तिथे पोहोचत आहे. and you are just feel positive, happy. You are just feel positive and happy. सर्व सफरिंग मधनं तुम्ही बाहेर पडत आहे, आणि तुम्हाला एकदम स्वास्थ्य लाभ होतोय. यू आर जस्ट पॉझिटिव्ह, feeling positive, happy and healthy. Yes, you are the positive person. You are the happiest person. You are the happiest person. Relaxed and open your eyes. बोला. मान फिरून पहा. थँक्यू. खूप हलकं वाटलं. थँक्यू. आणि त्या दिवसासाठी पण, पायासाठी पण थँक्यू. पण 3-4 दिवस माझे छान गेले मॅडम. करावं लागतात मॅडम प्रॅक्टिस. सिर्फ मेरे एक दिन से सिखा क्यों रही हो कि आप कर सको. नाही, मी करते पण खूप फरक. मी पूर्वी चालू शकत नव्हते, आता खूप चालते. ग्रेट. सो अभिनंदन. मला प्रज्ञा मॅडमला विदाउट ऑक्सिजन धावताना बघायचं आहे. थँक्यू. सबसे ज्यादा सफरिंग उनका है, उनको दौड़ते हुए देखने का सपना में देख रहे. ओके, सो उद्या शार्प 5:15 वाजता आपण भेटणार आहोत याच लिंकवर. वेळेवर कनेक्ट करा. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअरिंग करा. शेअरिंग मध्ये या बॅचचे लोक खूप कंजूस आहेत बरं. ते कंजूस दूर करा.
मी मनापासून देते, तुम्ही पण एक मनापासून एक फीडबॅक जे काही वाटलंय पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन शेअर. आय विल एक्सेप्ट. सो थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया उद्या पहाटे 5:15 वाजता आणि नंतर दुपारी मस्त प्रॅक्टिकल करणारे. पण कोण करू शकणार प्रॅक्टिकल? जे उद्या पहाटे 5:15 वाजता उपस्थित राहतील तेच. मग म्हणायचं नाही की मॅडम झोप उघडली नाही. मी तुमच्यासाठी उठणार आहे, तर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी उठायचं आहे. ओके, चलो ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. मॅडम मी पण उद्या शक्ती